तुम्हाला आठवतोय का तो शार्क टँक मधला जुगाडू कमलेश? मैं हूँ मालेगांव से जुगाडू कमलेश। त्याचा पिच शार्क टँक सीझन 1 मधील बेस्ट पिच होता. सर्वांनी त्याचं कौतुक केलं, पण इन्व्हेस्ट करायला कोणीही तयार नव्हतं. त्यावेळी लेन्सकार्डचे फाउंडर पीयूष बन्सल यांनी कमलेशला 40% इक्विटीसाठी 10 लाख इन्व्हेस्टमेंट प्लस 20 लाख इंटरेस्ट फ्री कर्जाची ऑफर दिली. नाशिक मधील मालेगाव पासून 20 किलोमीटर अंतरावर एक छोटस देवरपाडा गावाचं नाव आहे. याच गावात राहणारा तरुण कमलेश नानासाहेब घुमारे उर्फ जुगाडू कमलेश. सायन्स मध्ये 12वी पर्यंत शिक्षण झालेला हा तरुण गावात भंगारवाल्याकडून टाकाऊ सामान आणून त्यापासून काहीतरी उपयोगी वस्तूंची निर्मिती करायचा. त्याच्या या जुगाड करण्याच्या वृत्तीमुळे त्याला गावात जुगाडू कमलेश हे नाव मिळालं. शेतकरी कुटुंबाची बॅकग्राऊंड असल्याने कमलेशला लहानपणापासूनच शेतात काम करण्याचा अनुभव होता. पण त्यात त्याने एक मोठी समस्या पाहिली, ती म्हणजे शेतात कीटकनाशकाची फवारणी करणे. भारतात लाखो शेतकरी दररोज हाताने कीटकनाशक फवारतात. हे करताना त्यांना शारीरिक त्रास होतो. पाठीवर 17 किलोचं टँकचं प्रचंड वजन असतं आणि दिवसभर शेतात फवारणी करायची असते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी सुरू होते आणि कीटकनाशक फवारणी करताना नाकात तोंडात गेल्याने आजार होतात ते वेगळेच. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही धोका असतोच. आपल्या वडिलांनीही शेतात कीटकनाशक फवारणी केल्यावर होणारा त्रास पाहून कमलेशने ठरवलं, या परिस्थितीत आपण काहीतरी बदल करायचा. इंजिनिअरिंगचं कोणतंही बॅकग्राऊंड नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर त्याने एक जुगाड करून दाखवला. त्याने एक इझी हाताने चालणाऱ्या स्प्रेयर मशीनची निर्मिती केली. 2022 मध्ये कमलेशने आपल्या केजी ॲग्रोटेक ब्रँड नेमने बनवलेलं मशीन शार्क टँक इंडियाच्या सीझन 1 मध्ये घेऊन हजेरी लावली. शार्क टँक इंडियाच्या स्टेज पर्यंत पोहोचणं कमलेशसाठी सोपं नव्हतं. आपल्या मोठ्या भावाचा मुलगा नरू अरे ये रे पटकन याला घेऊन कमलेशने आपल्या बिझनेसने एक मोठं पाऊल उचललं. कमलेशच्या धडपड्या व जुगाडूपणामुळे गावात त्याला सगळे वेड्यात काढत, पण एक नरूच होता ज्याने कमलेशवर विश्वास ठेवला. त्यामुळे शार्क टँक मध्येही कमलेशने नरूला स्वतःसोबत आणलं होतं. हे स्प्रेयर मशीन बनवण्यासाठी त्याने तब्बल 7 वर्ष दिली होती. इनोव्हेटिव्ह आयडियाने एकाच मशीनमुळे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा होऊ शकेल यासाठी कमलेशने दिवस रात्र मेहनत केली होती. त्याच्या पॅशनचं, प्रयत्नांचं, आयडियाचं आणि प्रामाणिकपणाचं शार्क टँक मधील जज अमन गुप्ता, विनीता सिंग, गजल अलग, नमिता थापर आणि पीयूष बन्सल या सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं. कमलेशने 3% इक्विटीसाठी 30 लाखांची मागणी केली होती. पण जेव्हा बिझनेसची आकडेवारी सुरू झाली त्यावेळी शार्कना कमलेशच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे एक रिस्क वाटली. कमलेशने सांगितल्याप्रमाणे मशीनची मेकिंग कॉस्ट होती 8,000 रुपये आणि सेलिंग कॉस्ट 12,000 रुपये. मात्र एकतर कमलेशने एकही प्रोडक्ट बनवून विकलं नव्हतं, त्यामुळे त्याचा टर्नओव्हर 0 होता. त्याच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे काहीही नव्हतं. अगदी शून्यातून सुरुवात करावी लागणार होती. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी नकार देत विनीता, अमन, गजल, नमिता हे सगळे शार्क मागे हटले. पण लेन्सकार्डचे फाउंडर पीयूष बन्सल यांना कमलेशचा उत्साह आणि मेहनत आवडली. कमलेशच्या स्ट्रगलने पीयूष इमोशनल झाले. त्यांनी कमलेशला लोन घेण्यासंदर्भात विचारले असता मला तरी कोण लोन देईल असा कमलेश म्हणाला. लगेचच पीयूषने कमलेशला 40% इक्विटीसाठी 10 लाख इन्व्हेस्टमेंट प्लस 20 लाख इंटरेस्ट फ्री कर्जाची ऑफर दिली आणि कमलेशने ही ती ऑफर ताबडतोब स्वीकारली. आता केजी ॲग्रोटेक मध्ये कमलेश 50%, पीयूष 40% तर नरू 10%चा मालक झाला आहे. संपूर्ण देशात तो एपिसोड प्रचंड गाजला आणि भारतभर लोक कमलेशच्या जिद्दीची चर्चा करू लागला. आता तो फक्त एक शेतकरी नव्हता तर एक स्टार्टअप आयकॉन बनला होता. आणि त्यासोबतच त्यात बिझनेस दिसत नाही म्हणून सगळे शार्क मागे हटलेले असतानाही पीयूष बन्सल यांनी शेतकऱ्यांच्या समस्येवर काम करणाऱ्या कमलेशवर विश्वास ठेवून त्याला फंडिंग केली. यावरून सगळ्या देशभरात पीयूषचे कौतुक करण्यात आले. त्यांनी दाखवलेल्या एम्पॅथीमुळे त्यांची तुलना रतन टाटांशी करण्यात आली. पण खरं चॅलेंज पुढे होतं. शार्क टँक नंतर कमलेशला प्रोडक्ट सुधारायचं होतं. कमलेश लेन्सकार्ड अकॅडमीमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी काम करू लागला. त्याने स्प्रेयर मशीनचं भारत K2 एक अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणलं. पीयूष बन्सल यांच्या मदतीने ते अजून चांगले मॉडेल डेव्हलप करू लागले. पण हे सोपं नव्हतं. त्याच्यासमोर 3 मोठ्या अडचणी होत्या. पहिला म्हणजे भारत K2 ची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट होती ती 20,000 रुपये होती. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारायला वेळ लागत होता आणि ग्रामीण बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोडक्ट विकणे त्याच्यासाठी कठीण जात होतं. या सगळ्यामुळे प्रोडक्टची विक्री कमी झाली आणि प्रश्न निर्माण झाला, जुगाडू कमलेश बिझनेसमध्ये अपयशी होतोय का? पण कमलेशने हार मानली नाही. त्याने भारत K2 मध्ये अनेक सुधारणा केला. आता त्याने बनवलेलं मशीन जे आहे त्याला हाताने ऍडजस्ट करता येणारा स्प्रेयर आर्म आहे. मोठ्या प्रमाणावर शेतात वापरण्यासाठी ते योग्य आहे.
तरीही 25,000 रुपयाच्या या किमतीमुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाही. आता आपण विचार केला तर कमलेश या प्रवासात अपयशी ठरला आहे का? अपयशाच्या दृष्टीने पाहिलं तर प्रॉडक्टची विक्री अजूनही मोठ्या प्रमाणावर नाही, किंमत सर्वांनाच परवडत नाहीये आणि अजून एक गोष्ट म्हणजे बाजारात प्रवेश करणं अवघड जात आहे. याच्या ज्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याने संपूर्ण देशाला मोटिवेट केलं. तो त्याच्या प्रोडक्टमध्ये सतत सुधारणा करत आहे जेणेकरून ते अप टू डेट असेल. ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी, विशेषतः तरुण उद्योजकांसाठी कमलेश एक स्टार्टअप आयकॉन बनला आहे. पीयूष बन्सल अजूनही त्याला मदत करत आहेत आणि कोण जाणे भविष्यात कमलेश मोठं यश मिळवेलही. आता या जुगाडू कमलेशच्या प्रवासातून आपण काय शिकू शकतो? तर धैर्य आणि मेहनत कधीही वाया जात नाही. कन्सेप्ट कितीही चांगली असेल तरी देखील बाजारात त्या वस्तूला स्वीकारणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक मदत बिझनेसमध्ये खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात. इन शॉर्ट, जुगाडू कमलेशनं अजूनही हार मानलेली नाही. त्याचा प्रवास हा सुरूच आहे. तुम्हाला काय वाटतं, जुगाडू कमलेश यशस्वी होईल का की तो हारतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.